15 दिवस मोबाईल बंद, संपर्क पूर्णपणे तुटलेला आणि अचानक गायब झालेली प्राजक्ता माली. नेमकं काय घडलं होतं तिच्यासोबत? आता स्वतः तिनेच केला मोठा खुलासा. नमस्कार मित्रांनो, मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माली गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून पूर्णपणे गायब होती. ना कोणती पोस्ट, ना कोणता अपडेट, आणि त्यामुळे चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती प्रचंड चिंता. पण आता स्वतः प्राजक्तानेच सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. ती गेली होती थेट आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये, जिथे मोबाईल वापरण्यावर बंदी, बाहेरचा अन्न बंद आणि अत्यंत कडक शिस्त. या 15 दिवसांत तिने केलं खडतर प्रशिक्षण आणि आता ती बनली आहे हॅपीनेस प्रोग्रामची अधिकृत शिक्षिका. पण यामुळे ती अभिनय सोडणार का? की हा तिच्या आयुष्यातील नवा टर्निंग पॉइंट आहे? चला जाणून घेऊया सविस्तर. संपर्क तुटला, मोबाईल बंद आणि बाहेरच्या जेवणावरही बंदी. 15 दिवस गायब असलेल्या प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा. मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची आणि लाखो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेली प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माली ही गेल्या 15 दिवसांपासून सोशल मीडियावरून पूर्णपणे गायब होती. नेहमी आपल्या चाहत्यांना स्वतःच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल नवनवीन अपडेट देणारी प्राजक्ता अचानक नॉट रिचेबल झाल्याने तिच्या असंख्य चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता आणि चिंतेचं वातावरण निर्माण झाले होते. आपल्या आवडत्या अभिनेत्रीला अचानक काय झाले, ती नक्की कुठे गेली आहे आणि सध्या काय करत आहे, असे अनेक प्रश्न सर्वांनाच पडले होते. मात्र आता सर्व चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून प्राजक्ताने पुन्हा एकदा सोशल मीडियावर दमदार पुनरागमन केले आहे. एका विशेष आणि सविस्तर पोस्टद्वारे तिने या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. प्राजक्ताने दिलेल्या माहितीनुसार ती बंगळुरू येथील श्री रविशंकर यांच्या निसर्गरम्य आश्रमात वास्तव्याला होती. या 15 दिवसांच्या काळात ती एका अतिशय कडक शिस्तीत आणि नियमांमध्ये राहत होती. तिथे तिला बाह्य जगाशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोन वापरण्याची सक्त मनाई होती. तसेच आश्रमाच्या बाहेरचे कोणतेही अन्न खाण्यासही पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. या आध्यात्मिक आश्रमात तिने अत्यंत खडतर असे शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. या शिबिराच्या काळात तिने दररोज नियमितपणे पद्मसाधना केली आणि असे अनेक अद्भुत अनुभव घेतले, जे केवळ शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याचे तिने स्वतः नमूद केले आहे. सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बाब म्हणजे गुरूंच्या विशेष कृपेने प्राजक्ता आता आर्ट ऑफ लिव्हिंगच्या जगप्रसिद्ध हॅपीनेस प्रोग्रामची अधिकृत शिक्षिका बनली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की ती लवकरच लोकांना हे आनंदी जीवनाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करणार आहे. तिच्या या नव्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल वाचल्यानंतर अनेक चाहत्यांना असा प्रश्न पडला होता की प्राजक्ता आता कायमची अभिनय क्षेत्रातून संन्यास घेणार का? यावरही तिने लागलीच स्पष्टीकरण दिले आहे. तिने अत्यंत ठामपणे सांगितले आहे की ती सिनेसृष्टी सोडून कुठेही जाणार नाही. उलट गेल्या 8 वर्षांपासून ती जशी सातत्याने काम करत आहे, तसाच उत्तम समतोल ती तिचे अभिनय क्षेत्र आणि या नवीन आध्यात्मिक जबाबदारीमध्ये राखणार आहे. तिच्या या नव्या आणि वेगळ्या भूमिकेचे सोशल मीडियावर चाहत्यांकडून भरभरून स्वागत होत असून तिला पुढील वाटचालीसाठी मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या जात आहेत. आता प्राजक्ताच्या या नव्या प्रवासाकडे आणि तिच्या आगामी कलाकृतींकडे सर्वच प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. सिनेसृष्टीतील सततची धावपळ आणि व्यग्र वेळापत्रक बाजूला ठेवून प्राजक्ता माळी हिने स्वतःच्या मानसिक शांततेसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी जो वेळ दिला, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. एका यशस्वी अभिनेत्रीने समाजाला आनंदी जीवनाचे धडे देण्यासाठी शिक्षिकेची भूमिका स्वीकारणे हा एक अत्यंत सकारात्मक आणि अनेकांसाठी प्रेरणादायी असा निर्णय आहे. तर मित्रांनो, प्राजक्ता मालीचा हा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही स्वतःसाठी वेळ काढणं, मानसिक शांतता मिळवणं आणि त्याचबरोबर समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने स्पष्ट केले आहे की ती अभिनय क्षेत्र सोडत नाही. म्हणजेच पुढे आपल्याला तिचे नवीन प्रोजेक्ट्सही पाहायला मिळणार आहेत. तुमचं काय मत आहे? प्राजक्ताचा हा निर्णय योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत पाहत रहा. धन्यवाद.